सुना येते घर आजच्या 26 जूनच्या जबरदस्त भागामध्ये शिवनाथाचं सर्वच लेकरांवरती किती जीवापाड प्रेम आहे हे उमाकडून कळल्यानंतर राघवने तिला वचन दिलं आहे की तो त्याच्या घराला जोडून ठेवणारा धागा बनणार. पण त्यातच पद्माने येऊन आता मोठा राडा घातलाय. तिने शिवनाथासमोरच राघववरती गंभीर आरोप लावलेत की त्याने अन्विताची छेड काढली. पण मग हे आरोप खरे आहेत का? जर असतील तर मग शिवनाथा राघवला काय शिक्षा करेल? आणि जर राघववरचे आरोप खरे नसतील तर मग शिवनाथा काय ॲक्शन घेईल? बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शिवनाथा ज्या वेळेला मुलांच्या खोलीमध्ये येतो तो आलेला असतो तो म्हणजे राघवकडे. त्याने कितीही राघवला शिक्षा केली असली, मारलं असलं तरी त्याचं बापाचं मन त्याला स्वस्थ बसूच देत नाही. राघवकडे येतो, त्याच्या जवळ बसतो. राघव, माधव, श्रीधर तिघेही गाढ झोपी गेलेले असतात. अलगद राघवचा हात आपल्या हातात घेतो. शिवनाथाने काठीने मारलेले वळ त्याच्यावरती उमटलेले असतात. ते पाहिल्यानंतर त्याच्या काळजात चर्र होतं. त्यानंतर शिवनाथाने जे वाटीमध्ये तेल आणलेलं असतं ते त्या वळणावरती तो लावतो. पण लावत असताना त्याचं मन इतकं अस्वस्थ बेचैन होत असतं की किती लागलंय त्याला. रागाच्या भारात मारताना शिवनाथाने विचार नाही केला, पण आता राघवला त्या सगळ्याचा किती त्रास झाला असेल याची जाणीव त्याला होते. तो तेल लावत असतानाच तिथे नेमकी उमा येते आणि त्याला पाहून इतकं कुतूहल वाटतं की कौतुकाने त्याच्याकडे ती पाहतच राहते. पण शिवनाथाला चलाही भान राहिलेलं नसतं की पाठीमागे उमा आली आहे, ती त्याला बघतीये. राघवच्या त्या व्रणावरती तेल लावून राघवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तो त्याच्या डोक्याचा मुकाही घेतो. इकडे अन्वी रात्रीच्या वेळी तिच्या मैत्रिणीसोबत प्लॅन बनवत असताना अचानक घरात कोणीतरी शिरल्याचं तिला जाणवतं आणि तो असतो बंटी मामा. चोर समजून अन्वी त्याला इतका मारते, इतका बदडते ना की सगळेजण धावत तिथे जमा होतात. अचानक लाईटी लागतात. बंटी मामाला पाहिल्यानंतर सर्वांना मोठा धक्काच बसतो की तो इथं त्या घरात. अन्वी विचारते की काका तू? त्यावर बंटी विचारतो की हां, नशीब लवकर लक्षात आलं की तुझा काका आहे म्हणून. रुद्र त्याला जा विचारतो की काय रे काका, आमच्या घरात तू चोरासारखा काय शिरतोयस? बंटी त्याला म्हणतो की अरे काका आहे ना मग चोर कशापायी म्हणतोयस मला? पद्मा त्याला जा विचारते की तू इथं काय करतोयस, ते बी आमच्या घरात? बंटी मामा सांगतो की मी माझ्या आईला भेटायला आलो होतो. धक्क्याने सगळेच जण माईकडे बघतात. माई सांगते की होय, मीच त्याला बोलावलं होतं. आता पद्मा भडकते आणि विचारते की आई तू? बंटी मामाला ती ओरडते की जर तू तिकडं राहायचं ठरवलंच आहेस तर इथं कशापायी आलायस? का खाय प्यायला देत नाहीत तुला तिथं? बंटी मामा विचारतो की काय पद्मात आहे, अगं माझ्याकडे बघून वाटतंय का तुला की तिथं मला खाय प्यायला मिळत नसेल? पद्मा म्हणते की होय ना, मग इथनं उठ आणि निघ तिकडं. आता माई समजावण्याचा प्रयत्न करते की पद्मा असं काय करतेस? अगं भाऊ आहे ना तुझा, का बरं त्याला असं टोचून बोलतेस? पद्मा म्हणते की भाऊ, ह्यो माझा भाऊ राहिला नाही. त्या दिवसापासून ज्या दिवशी त्याने त्या अनाथाच्या घरी राहायचं ठरवलं, ह्यो अनाथाच्या घरी राहणारा एक पळपुट्या बहिणीचा आश्रित भाऊ आहे. पद्मा त्याला तिकडून निघून जायला सांगते. सर्वजण चिडचिड करून तिथून निघून जातात. तेव्हा माई पटकन बंटी मामाला उठवते आणि विचारते की काय काय झालं तिकडं. आता जो काही तमाशा घडला होता ते सगळं काही बंटी मामा माईच्या कानावर घालतो की कशा श्रीधरने गुपचूप गल्ल्यातून पैसे काढून घेतले, शिवनाथाचा गैरसमज झाला आणि त्याने राघवला मारलं. पण राघवने समजूतदारपणाने श्रीधरला माफ करून टाकलं. माईंना ऐकूनच इतकं भारी वाटत असतं. कौतुक करतात की खरंच जोपर्यंत राघव आहे ना त्या घरात तोपर्यंत तो ते घर कधी बी तुटूच देणार नाही. मला तर असं वाटतं बंटी की राघवच ही दोन्ही घरं एकत्र जोडेल बघ. पण पद्माने ते सगळं ऐकलेलं असतं. पद्मा तिथे शपथ घेते की राघव असू देत आणखी कुणी बी, पण त्या शिवनाथाचं घर तुटणार आणि तो पुण्यांदा अनाथ होणार. आणि नाही त्या शिवनाथाला अनाथ केलं ना
तर नाव नाही लावणार पद्मा. तिकडे शिवनाथाचं लक्ष जातं उमाकडे. तो उठून तिच्याजवळ जातो तेव्हा उमा विचारते की राघववर एवढी माया आहे नवं, मग दाखवा की त्याला. शिवनाथा आपलं दुःख तिच्या समोर मांडतो की कसं आहे नवं उमा, लेकरांबद्दल बापाच्या मनात माया असतीच, पण जर माया दाखवली ना तर मग धाकाची सुई मात्र बोचट होतीये आणि मग संस्काराची नात्याची वीण कधी तुटत जाईल ते सांगता येत नाही आणि मग अस्त्याचं नसतं होऊन बसते उमा. चला तुम्हाला मी लवकर उठायचं आहे ना, जाऊयात. अचानकच शिवनाथाचं लक्ष जातं. उमाला तो प्रश्न विचारतो की तुमचे बंधुराज कुठे गेलेत. तुलाही आता प्रश्न पडतो की इतक्या रात्री बंटी गेला कुठे असेल. तोपर्यंत बंटी मामा हा घरात चोरासारखा शिरतो. आता दरवाजातून तो जरा झाडझूड असल्यामुळे त्याला येता येत नाही. धाडकन दरवाजातून बाहेर आत येतो. गुपचूप दरवाजा लावतो आणि चोरासारखा घरात शिरणार नेमका शिवनाथा त्याला पकडतो. ए बंटी, आता माईने खास भेट पाठवलेली असते ती उमासाठी. पटकन तो आपल्या पाठीमागे लपवतो. शिवनाथा त्याला जा विचारतो की काय रे बंटी, कुठे गेला होतास इतक्या रात्री. अचानकच तो कुत्र्याचा आवाज काढायला लागतो. शिवनाथा चिडतो. ए काय भुकाला कुत्र्यावानी, कुठे गेलता ते सांग. तो सांगतो की काय ते दाजी, बाहेर ते ताईनं वाळवण घातलेले असतात ना, कुत्रे आली होती ते हकलवायला गेलो होतो. शिवनाथा म्हणतो की बरोबर ठीक आहे, झोप जाऊन चल. शिवनाथा जातो. बंटी पटकन उमाला थांबवतो. हे तायडे, माईने ना तुझ्यासाठी खंडेरायाचा अभिषेक घातला होता. हे बघ, त्याचा प्रसाद आणि भंडारा दिला आहे. पिशवी उमाच्या हाती सोपवतो. उमाला इतकं भारी वाटत असतं. उमा इतकी हळवी होते की तिला आतून जाणीव होते. जेव्हा ती खिडकीपाशी येते तर समोर माई असतात. ती खानाखुणा करून विचारते की माझ्यासाठी. तेव्हा माई तिथूनच तिला आशीर्वाद देतात आणि तेथून जातात. उमाला इतकं छान वाटत असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उमा राघवसाठी चहा आणून देते. अचानकच राघव मम्मी म्हणतो. उमा विचारते की आईची मम्मी झाली म्हणजे नक्कीच काहीतरी हवं आहे तुला. राघव उमाला म्हणतो की आय, अगं रात्रीच्याला तो माझ्या जखमेवरती तेल लावलं ना, लय बरं वाटलं बघ. आप्पाने कसलं मारलं होतं मला, समधीकडे वळ उमटली होते, पण तू तेल लावलं आणि भारी वाटलं मला. उमा खरं सांगून टाकते की तेल मी नाही, तुझ्या आप्पाने लावलं होतं. राघव म्हणतो की चल काहीतरी खोटं बोलू नकोस. उमा म्हणते की अरे त्यांची शपथ, ज्यांनी वळ दिलं त्यांनीच तेल लावून फुंकर बी घातली. राघवला अजूनही विश्वास बसत नाही. तो विचारतो की आप्पांनी माझ्या जखमेवर तेल लावलं. तेव्हा उमा म्हणते की अरे मग तुझ्या आप्पाची शपथ खोटी गेलो आहे मी. राघव, ते जरी वरून कठोर दिसत असले ना तरी आतून लई प्रेम आहे त्यांचं तुमच्यावरती. जेव्हा ते तुझ्या वळावरती तेल लावत होते ना तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. राघव उठून उमाजवळ बसतो आणि विचारतो की काय, आप्पा माझ्यासाठी रडलं. राघव, काल जे काही बी घडलं ना ते समजा काही सोडून दे. काल त्या सगळ्यांमध्ये तुझी बी काही चूक नव्हती, कारण माझ्या समध्या लेकरांमध्ये शाना समजूतदार फक्त तूच आहे. उमा राघवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. तिच्याही डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. पण खरं तर शिवनाथाच्या मनात आपल्याबद्दल इतकं प्रेम आहे ऐकूनच राघव भारावून जातो. तेव्हा राघव म्हणतो की समजूतदार बिमजूतदार नाही आहे, आपलं सगळं चालतं ना ते आपल्या स्टाईलनं. उमा त्याला विचारते की हां, म्हणून तुझ्या स्टाईलनं तू तुझ्या मोठ्या भावाला वाचवलं ना. आता राघव चिडतो की कन्फर्म बंटी मामा ना, कन्फर्म बंटी मामा. एवढं मोठं पोट आहे त्याचं, पोटात एक बी गोष्ट राहत नाही त्याच्या. पण उमा राघवला फक्त एकच सल्ला देते की राघव, तू कायम असाच राहा. आपलं घर कधी बी तुटू देऊ नकोस. कायम या घराला एकत्र बांधून ठेव. कुटुंब जेवढं मोठं नवं तेवढ्या त्या कुटुंबाच्या वेगवेगळ्या तारा. कुणाला काय आवडतं, कुणाला काय नाही, कोण चुकतं, कोण सावरतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा राघव, या कुटुंबाला जोडून ठेवणारा धागा आहेस तू. आणि तुझ्या आप्पाबद्दल
जरा बी राग मनात धरून ठेवू नकोस हा. तेव्हा राघव शब्द देतो की आई, माझ्या मनात आप्पाबद्दल कधी बी राग नसणार आहे. राघव इमोशनल होऊन विचारतो की आई, आप्पांचं जर माझ्यावर इतका जीव आहे, इतकं प्रेम आहे, तर ते कधी दिसणार ग मला? उमा त्याला एकच प्रश्न विचारते की देव दिसतो? देव दिसतो का? राघव सांगतो की नाही. त्यावर उमा म्हणते की तुझ्या आप्पाचं बी तसंच आहे बघ. त्यांचं प्रेम पण असंच आहे. ते दिसत नसलं तरी तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्यांचं. राघव आता इतका हळवा होतो की त्याला इतकं भारी वाटायला लागतं. शिवनाथाबद्दल त्याच्या मनातला अभिमान आणखीनच वाढतो. इकडे पद्मा भास्करसोबत कामासंदर्भात बोलत असताना तिच्यासाठीची आनंदाची बातमी घेऊन येते अन्विता. ती तिच्याजवळ बसून सांगते की तू हे बघ, मी काय केलंय बघ की. समोरच्या घरातील त्या हिरोची व्हिडिओ अख्ख्या कॉलेजमध्ये व्हायरल केले. राघव जे काम करतानाचे व्हिडिओ असते ती पाहून पद्मा कौतुक करायला लागते की वा, शाब्बास. इतक्यातच रुद्र येतो. रुद्र पद्माच्या पाया पडत म्हणतो की नमस्कार करतो आत्ते. भास्कर त्याला ताकीद देतो की ते नमस्कार वगैरे राहू द्या, कामाचं बघा काय ते आधी. पद्मा त्यावर म्हणते की कामाचंही राहू द्यात, परंतु तुम्ही बघा समोरच्या घरातल्या त्या हिरोला कसं अन्विताने जिरवलंय. ते त्याचे मस्ती चांगलीच जिरवले. मला खात्री आहे माझा बिझनेस कोण पुढे नेईल ते नेईल, पण माझी दुश्मनीची गादी मात्र माझी लाडकी लेक अन्विताच चालवणार. त्यावर अन्विता पण हसून म्हणते की विषय आहे का तू? बरं चला, जाते मी कॉलेजला. आता त्या समोरच्या स्टाईलिश हिरोचं जे लोणचं घातलंय ते मुरलंय का बघते कॉलेजमध्ये जाऊन. अन्विता पटकन कॉलेजला पळते. पद्मा आता रुद्रला चहा विचारते की काय रुद्रप्रताप, सांगितलेलं काम करायला जमलंय की नाही. तेव्हा रुद्र सांगतो की आत्ते, करायला घेतलंय म्हणजे मी सांगितलंय ना, व त्यांना होईलच काम. इकडे शिवनाथ पेपर वाचत असतानाच उमा राघव दोघेही येतात. राघवने स्वतः शिवनाथासाठी चहा आणलेला असतो. उमा मुद्दामच म्हणते की ओ, चहा घ्या की. शिवनाथाचं पेपरमध्ये लक्ष असतं, त्याला म्हणजे लक्षातच येत नाही की राघव तिथेच आहे. तो विचारतो की राघव उठला काय? त्याने घेतला का चहा? त्याला सांगा कॉलेजमध्ये जावा म्हणावं, माधवनं फी भरली आहे त्याची कॉलेजमधली. राघव मुद्दामच म्हणतो की चहा घ्या की आप्पा. शिवनाथा त्याच्याकडे धक्क्याने बघतो. मुद्दामच म्हणतो की आप्पा, ते नुसता चहा पिला की ॲसिडिटी होते ना व, यात बुडवायला 2 बिस्किटं आणू काय? काल रातच्याला काय खाल्लं बी नसेल ना व तुम्ही. शिवनाथा मुद्दामच म्हणतो की काय नाही, भरपूर जेवलोय मी. उमा अचंबित होऊन बघते त्याच्याकडे. मुद्दामच ते विचारते की राघव, चल नाश्ता कर. त्यावर राघव म्हणतो की काय ना ग, रातच्याला आप्पाच्या हातनं खाल्लंय तेवढं पुरेच आहे की. शिवनाथा आता त्याच्याकडे पाहत असतो. उमा विचारते की काय राघव, रातच्याला आप्पाच्या हातचं खाल्लेलं वास होत नाही व, का सकाळचा नाश्ता बी तुला इथंच करायचा आहे? राघव घाबरतो म्हणतो की नको नको, कॉलेजला जायचं आहे मला, जातो. आप्पा एवढा चहा घ्या की. आणि तो पटकन घरात जातो. उमाई शिवनाथाला चहा घ्यायला सांगते, पण तो आधी तर नकार देतो. आता उमाला माहिती असतं की शिवनाथला चहा हवाय, पण मुद्दामच म्हणते की ठीक आहे, नगाय तर नगाय. पण शिवनाथ हाक मारतो की थांबा, आता आणलाय तर द्या. तेव्हा तिलाही हसू येतं. त्यानंतर शिवनाथ स्वतः चहा पितो आणि खुश असतो. आता जरी प्रेक्षकांनो भाग संपत असला तरी पुढे मोठा ट्विस्ट आहे. कारण अख्खं शिरोळे कुटुंब 25 वर्षानंतर वेस ओलांडून शिवनाथाच्या दारात उभं असतं. पद्मा येऊन राडा घालते आणि राघववरती गंभीर आरोप करते की शिवनाथ, म्या तुला म्हणाले होते की ज्या दिवशी ही येस ओलांडून मी तुझ्या दारात येईल त्यावेळेला तुला तुझी लायकी दाखवलंच. तुझ्या पोरानं भर रस्त्यात आमच्या पोरीची छेड काढले. त्यावर शिवनाथाचा विश्वास बसतच नाही. तो सांगतो की अजिबात खरं नाही आहे हे. इतक्यातच राघव कॉलेजमधून येतो. तो विचारतो की काय झालं आप्पा? शिवनाथ त्याला जा विचारतो की काय रे, या लोकांचं म्हणणं असं आहे की तू त्यांच्या पोरीची भर रस्त्यात छेड काढले, खरं आहे का? अरे सांगून टाकले का एकदाचं की खोटं आहे म्हणून?
पण आता राघव पण गप्प आहे आणि अन्विता पण गप्प आहे. म्हणजे नेमका मॅटर काय आहे? राघवने खरंच असं केलं आहे? आणि जर केलं असेल तर आता शिवनाथा काय निर्णय घेईल? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. म्हणजे उद्याचा भाग इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.